मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सुरुवात करणं. संपत्ती मिळवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं असं म्हणावंसं मलाही खूप वाटतं, पण वस्तुस्थिती ती नाही. मी सुरुवात कशी करू? या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याऐवजी मी दररोज जो विचार करतो तो तुमच्यासमोर मांडतो. सर्वात आधी हे लक्षात घ्या की मोठे आणि किफायतशीर सौदे शोधणं ही खरंच खूप सोपी गोष्ट आहे. अगदी बाईक चालवण्यासारखंच आहे ते. सुरुवातीला तोल सांभाळताना थोडी अडचण होते, पण एकदा ते जमलं की पुढे सारे रस्ते आपलेच असतात. लवकरात लवकर तोल सांभाळून अडथळ्यातून बाहेर येणं हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न असतो. लाखो डॉलरचा लाईफबाना देणेवाला व्यवहार शोधण्यासाठी मात्र आपल्यातील आर्थिक बुद्धिमत्तेचं कसब लागतं. ती बुद्धिमत्ता जागवावी लागते. आपल्या प्रत्येकाला ही आर्थिक बुद्धिमत्ता जन्मजात मिळालेली असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. फक्त ती झोपलेल्या अवस्थेत असते आणि तिला हलवून जागं करावं लागतं. पैशांबद्दलचं प्रेम हेच साऱ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. ही वर्षानुवर्षाची शिकवण हे या झोपलेल्या बुद्धिमत्तेमागचं कारण आहे. या मान्यतेनं आपल्याला व्यवसायाविषयीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळेच आपण भरपूर शिकतो आणि पैशांसाठी काम करत राहतो. पैशानं आपल्यासाठी काम करायला हवं हे मात्र ते शिकवू शकत नाही. आपण आर्थिक भविष्याची चिंता करू नये. निवृत्तीनंतर कंपनी किंवा सरकारच आपली काळजी घेईल, हेच आजपर्यंत साऱ्यांच्याच मनावर बिंबवण्यात आलं आहे. त्याच पठडीत शिक्षण घेतल्याची किंमत आपल्याही मुलांना मोजावी लागणार आहे. खूप काम करा, पैसे मिळवा आणि खर्च करा. पैसे कमी पडले तर ते उसने घेता येतात, हेच आपल्याला आणि आपल्या मुलांना आजही शिकवलं जात आहे. दुर्दैवानं 90% पाश्चिमात्य जग या विचारप्रणालीशी संमत आहे. याचं कारणही अगदी साधं आहे. नोकरी शोधणं आणि पैशांसाठी काम करणं हे खूप सोपं आहे. तुम्ही जर सर्वसामान्यांपैकी एक नसाल तर तुमच्या आर्थिक बुद्धिमत्तेला जागं करण्यासाठी मी तुम्हाला 10 पायऱ्या सांगतो. या पायऱ्या मी व्यक्तिशः अनुसरल्या आहेत. तुम्हाला याच मार्गाने जायचं असेल तरी चालेल. तुम्हाला त्यातल्या काही पायऱ्या नको असतील तर त्या जागी तुम्हाला शोधाव्या लागतील. आपली आर्थिक बुद्धिमत्ता स्वतःच्या पायऱ्या स्वतःच शोधू शकते. मी पेरूमध्ये असताना एक सोन्याच्या खाणीत काम करणारा कामगार भेटला होता. साधारण 45 वर्षांचा होता तो. मी त्याला विचारलं, तुम्ही सोन्याची खाण कशी काय शोधता? तो म्हणाला, सोनं सगळीकडेच आहे, फक्त लोकांना ते पाहण्याचं प्रशिक्षण नसतं. अगदी खरं आहे. मी घराबाहेर पडल्यानंतर रिअल इस्टेटमधले 4-5 सौदे सहज शोधू शकतो. या उलट एखाद्या सामान्य माणसाला दिवसभरात एकही सौदा सापडणार नाही. अगदी त्याच्या शेजारचा सौदाही त्याला दिसणार नाही, कारण त्यांना आपल्या आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी वेळच दिलेला नसतो. ही शक्ती आपल्याला उपजतच मिळालेली आहे. ती देवाची देणगी आहे. ती देणगी ओळखून तिला जागा करण्याच्या या 10 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी, मोठं आणि प्रबळ कारण. तुम्ही जर समोर असलेल्या कोणालाही विचारलं की तुला श्रीमंत व्हायचं आहे का किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे का, तर उत्तर हो असंच येईल. या होकारानंतर समोर येते ती वस्तुस्थिती. एकतर हा मार्ग खूप दूरचा आहे आणि वाटेत बरेच अडथळे आहेत, हेही लक्षात येतं. दुसरा सोपा मार्गही दिसतो. पैशांसाठी काम करत राहायचं आणि सुरक्षित खेळून ब्रोकरला पैसे देत राहायचे. मी एका तरुण मुलीला भेटलो होतो. ती पोहायची आणि अमेरिकेच्या ऑलिम्पिक संघात निवडलं जाण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी ती दररोज पहाटे 4 वाजता उठून पोहायला जायची. सलग 3 तास सराव केल्यानंतर ती महाविद्यालयात जायची. ती सराव चुकू नये यासाठी शनिवारी पार्टीलाही जात नसे. याचबरोबर तिचा महाविद्यालयाचा अभ्यासही सुरू असायचा. मी तिला विचारलं की महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी करावा लागणारा त्याग हे सारं कुठून आलं? ती म्हणाली की हे मी माझ्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी करते आहे. त्यांच्या या प्रेमामुळेच तर मी येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करू शकते. एखाद्या गोष्टीचं प्रयोजन किंवा उद्देश हा हवं आहे आणि नको आहे याचा संयोग असतो. आपण श्रीमंत व्हावं असं मला का वाटलं? हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. त्या प्रश्नाचं उत्तरही या हवं आहे आणि नको आहे या संयोगात आहे. कसं ते सांगतो. आधी आपण नकोय याकडे वळू. मला आयुष्यभर काम करत राहायचं नाही. नोकरीतली सुरक्षितता आणि उपनगरात बांधलेलं घर हीच माझ्या पालकांची महत्त्वाकांक्षा होती. ती माझी नाही. मला नोकरदार असलेला आवडणार नाही. माझे डॅड नोकरीत खूपच व्यग्र असल्यामुळे फुटबॉलच्या सामन्यांना जाऊ शकायचे नाहीत. मला ही गोष्टही पटत नव्हती. माझ्या डॅडनं आयुष्यभर खूप मेहनत केली, पण त्यांनी ज्या सरकारसाठी एवढं काम केलं त्या सरकारनंच त्यांचा मोठा हिस्सा काढून घेतला. त्यांनी ही सारी मेहनत आपल्या मुलांसाठी म्हणजेच आमच्यासाठी केली होती. आपल्या मृत्यूपश्चात मुलांना द्यावं असं काहीच त्यांच्याकडे उरलेलं नव्हतं. ही गोष्टही मला नको होती. या उलट श्रीमंत लोक खूप मेहनत करतात आणि आपल्या मुलांसाठी बरंच काही ठेवून जातात. आता पाहिजे आहे ची यादी पाहू. मला जगभर फिरण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. मला उत्तम जीवनशैली हवं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जीवनशैली मला माझ्या तरुण वयातच हवी आहे. त्यावेळी ती उपभोगण्यासाठी मी मोकळं असणंही गरजेचं होतं. माझ्या आयुष्यावर आणि वेळेवर माझाच ताबा हवा हेही नक्की आहे. त्यासाठी पैशानं माझ्यासाठी काम करणं गरजेचं आहे. ही माझी खोलवरची मानसिक कारणं आहेत. तशीच तुमचीही असतील. ती शोधायला हवी. ती कारण तितकीशी ताकदवान नसतील तर श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग तितकाच दूरचा असेल. या खेळात मी अनेकदा पैसे गमावले आहेत. मागे फेकलाही गेलो आहे.
पण या कारणानेच मला ताठ उभं राहिलं आणि अडथळे आले तरी पुढे जायला शिकवलं. मला 40व्या वर्षीच कामाच्या रगाड्यातून मोकळं व्हायचं होतं. पण अनेक अनुभव आणि शिक्षण घेता घेता त्यासाठी 47वं वर्ष उजाडलं. मी सुरुवातीलाच म्हणालो की संपत्ती मिळवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. असं म्हणावंसं मलाही खूप वाटलं. पण वस्तुस्थिती ती नाही. अर्थात ते वाटतं तेवढं अवघडही नव्हतं. मुळात तेवढंच प्रबळ कारण नसेल तर आयुष्यच कठीण असतं. तुमच्याकडे खरंच एखादं प्रबळ कारण नसेल तर पुढे वाचण्यात काहीच अर्थ नाही. हे सारं खूपच अवघड आहे असंच वाटेल. आता दुसरं, मी रोज निवड करतो. निवडीचं सामर्थ्य आपल्याला स्वतंत्र देशात का राहायचं असतं? कारण आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य हवं असतं. या निवडीचं सामर्थ्य आहे त्याचा मी रोज अनुभव घेतो. आपल्या हाती पडणाऱ्या प्रत्येक डॉलरमध्ये ते सामर्थ्य आहे. आपण श्रीमंत व्हायचं, मध्यमवर्गीय व्हायचं की गरीबच राहायचं हे हा प्रत्येक डॉलर ठरवू शकतो. आपण कोण आहोत याचं प्रतिबिंब आपल्याला खर्च करण्याच्या सवयीत पडलेलं दिसतं. मुलगा असल्याचा एक फायदा झाला. त्यामुळे मी मोनोपॉली व्यापार हा खेळ सतत खेळायचो. हा फक्त मुलांचा खेळ आहे हेही मला कोणी सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी तो मोठा झाल्यानंतरही खेळत राहिलो. मला श्रीमंत डॅडही होते. त्यांनी मला मालमत्ता आणि कर्ज यातील फरक समजून सांगितला. मी लहान असताना श्रीमंत होण्याची निवड केली होती. मला हेही माहीत होतं की आपल्याला खरी मालमत्ता जमा करणं शिकायचं आहे. माझ्या सर्वात जवळच्या मित्राला माईकला मालमत्तेचा रकाना देण्यात आला होता आणि त्याला तो सांभाळून मोठा करण्याची कला शिकण्याची निवड करायची होती. खूप श्रीमंत कुटुंब पुढे गरीब होतात कारण त्यांच्यापैकी कोणीच मालमत्ता सांभाळून पुढे वाढवण्याची कला शिकलेलं नसतं. बहुसंख्य लोक श्रीमंत न होण्याचीच निवड करतात. 90% लोकसंख्येला श्रीमंत होणं हे खूप कटकटीचं आहे असंच वाटत असतं. मग ते मला पैशांत स्वारस्य नाही. पैसा म्हणजे सर्व काही नाही. मी कधी श्रीमंत होणार नाही. मला काळजीचं काहीच कारण नाही. अजून मी तरुण आहे. मी जेव्हा थोडासा पैसा साठवेल तेव्हाच भविष्याविषयी विचार करेल. माझी पत्नी किंवा माझे पती पैशांच्या गोष्टी हाताळतात आणि अशा विधानांचा जन्म होतो. जो कोणी असा विचार करतो त्याचं किंवा तिचं दोन गोष्टींचं नुकसान होतं. पहिली गोष्ट आहे मालमत्ता आणि दुसरी आहे ज्ञान. तुमच्याजवळ पैसा नाही हे ज्ञान न मिळवण्याचं समर्थन असूच शकत नाही. तरीही आपण रोज याचीच निवड करत राहतो. आपण आपला वेळ कशाला द्यायचा, आपले पैसे कसे खर्च करायचे आणि कोणत्या गोष्टी शिकायच्या या गोष्टींची निवड करायला हवी. निवडीचं हेच तर सामर्थ्य आहे. मी श्रीमंत होण्याची निवड करतो आणि निवड रोज करतो. प्रथम शिक्षणात गुंतवणूक करा. वास्तवात तुमचं मन हीच तुमची खरी मालमत्ता आहे. मन हेच अतिशय शक्तिशाली साधन आहे आणि त्यावर आपली पूर्ण सत्ता असते. मी आत्ताच निवडीच्या सामर्थ्याविषयी बोललो आहे. जरा अनुभव आल्यानंतर मेंदूत कोणत्या गोष्टी साठवायच्या आणि कोणत्या फेकून द्यायच्या याची निवड आपल्याला करता येते. तुम्ही दिवसभर MTV पाहू शकता, गोल्फवरचे मासिक वाचू शकता, सिरॅमिकच्या वर्गाला जाऊ शकता किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच्या वर्गाला जाऊ शकता. निवड तुमची आहे. बहुसंख्य लोक गुंतवणुकीच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याऐवजी एखादी गुंतवणूक विकत घेतात. माझी एक श्रीमंत मैत्रीण आहे. तिच्या घरी चोरी झाली. चोरांनी तिचा TV आणि VCR चोरून नेला. तिच्या पुस्तकांना त्यांनी हातही लावला नाही. असंच आहे सगळीकडे. 90% लोक TV सेट्स विकत घेतात आणि 10% व्यवसायविषयक पुस्तक व गुंतवणुकीविषयक टिप्स विकत घेतात. निवड आपणच करू शकतो. मग मी काय करायचं? मी कार्यशाळांना जातो. त्या 2 दिवसांच्या असतील तर मला आनंद होतो कारण मला आवडत्या विषयात पूर्ण बुडून जायला आवडतं. 1973ची गोष्ट आहे ही. मी TV पाहत होतो. त्यावेळी एक जाहिरात लागली. डाऊन पेमेंट न करता घर कसं विकत घ्यायचं याविषयीच्या 3 दिवसांच्या कार्यशाळेची ती जाहिरात होती. मी त्या कार्यशाळेला गेलो. त्यासाठी मला $385 लागले. तो अभ्यास मी केला आणि त्या बळावर आजपर्यंत कमीत कमी $20 लाख मिळवले आहेत. त्यानं माझं आयुष्य घडलं. त्या कार्यशाळेनंतर मला पुढे काम करावं लागलं नाही. मी वर्षातून 2 वेळा तरी अशा प्रकारच्या कार्यशाळांना हजेरी लावतो. मला ऑडिओ टिप्स आवडतात कारण त्या पुन्हा पुन्हा मागे घेता येतात. एकदा मी पीटर लिंच यांची एक टेप ऐकत होतो. ते जे काही सांगत होते ते मला पटत नव्हतं. त्यावर काहीतरी टीका करण्याऐवजी मी रिवाइंडचं बटन दाबलं आणि 5 मिनिटांचा तो भाग किमान 20 वेळा ऐकला. कदाचित जास्त वेळा पण असेल. माझं मन खुलं होतं आणि अनेकदा ऐकल्यानंतर अचानक मला ते तसं का म्हणाले, त्यांना काय सांगायचं होतं याचं आकलन झालं. मला जादूच झाल्यासारखं वाटलं. त्या काळातल्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराच्या मनाची खिडकी माझ्यासाठी उघडली गेली असंच मला वाटलं. त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाच्या प्रचंड साधनांमध्ये असलेली प्रचंड ज्ञानाची सखोलता आणि अंतरंगाचं यथार्थ ज्ञान मला झालं. याचा परिणाम काय झाला? तर त्यानंतर मी माझ्या पूर्वीच्याच मार्गाने विचार करतो. पण तो विचार झाल्यानंतर त्याच गोष्टीकडे पीटर यांच्या दृष्टिकोनातून पाहतो. आता माझ्याकडे एकाऐवजी 2 पर्याय असतात. एखाद्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी आता माझ्याकडे दुसराही मार्ग आहे आणि तो खरंच खूप मौल्यवान आहे. पीटर किंवा डोनाल्ड ट्रम्प किंवा वॉरन बफे किंवा जॉर्ज सोरोस यांनी याकडे कसं पाहिलं असतं, याबाबत काय केलं असतं असा विचार आज मी करू शकतो. त्यांचं म्हणणं विनम्रपणे वाचणं किंवा ऐकणं हा त्यांच्या प्रचंड मानसिक सामर्थ्यामध्ये प्रवेश मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.
नाही. उद्धट किंवा सतत दोष दाखवणारी माणसं या उलट असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी चूकच दिसते, कारण ते जोखीम घ्यायला घाबरत असतात. एखादी नवीन गोष्ट पूर्णपणे शिकण्यासाठी चुका करणं हा देखील एक मार्ग आहे. चुकांमधून खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही जर हे पुस्तक वाचत इथपर्यंत आलेले असाल, तर तुम्ही अरेरावी किंवा उद्धटपणा या दुर्गुणांपासून मुक्त आहात. अशी माणसं क्वचितच वाचतात किंवा टिप्स विकत घेतात. त्यांनी ते करावं तरी कशासाठी? ते साऱ्या विश्वाचा केंद्रबिंदूच असतात. आपल्याकडे बरीच बुद्धिमान माणसंही आहेत. जेव्हा केव्हा त्यांच्या विचारांशी सुसंगत नसलेल्या नव्या कल्पना समोर येतात, तेव्हा हे आपल्याच विचारांचं संरक्षण करण्याची धडपड सुरू करतात. आपली बाजू जोरदारपणे मांडायला लागतात. अशावेळी त्यांची ती तथाकथित बुद्धिमत्ता आणि फाजील आत्मविश्वास एकत्र येतात आणि ते हुशार आहेत किंवा अगदी योग्य शब्द वापरायचे तर त्यांच्याकडे अज्ञानाचा अभाव आहे असं वाटू लागतं. जी माणसं उच्च शिक्षित असतात किंवा आपण हुशार आहोत यावर ज्यांचा विश्वास असतो, त्यांचे आर्थिक ताळेबंद वेगळं चित्र दाखवतात. खरे बुद्धिमान नेहमीच नव्या कल्पनांचं स्वागत करतात. या नव्या कल्पना त्यांच्याकडे जमा होतात. ऐकणं हे बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. देवानं आपल्याला कान 2 दिले आहेत आणि तोंड एकच आहे, यावरून हे सिद्ध होतं. आपण त्या उलट वागतो. नव्या कल्पना आणि नव्या संभाव्यता नीट ऐकून घेऊन त्यावर विचार करण्याऐवजी आपण त्यांना सतत उत्तर देत राहतो. त्या अर्थानं आपण तोंडानं विचार करतो. प्रश्न विचारण्याऐवजी चर्चा करत राहतो. मी माझ्या संपत्तीबाबत दूरदृष्टीने विचार करतो. लॉटरी खेळणं, जुगार खेळणं यामागे झटपट श्रीमंत होण्याची मनोभूमिका असते. तिच्याशी मी बिलकुल सहमत नाही. मी शेअर्समध्ये असेन किंवा नसेन, मी त्याच्या शिक्षणावर कायम भर देईन. तुम्हाला विमान उडवायचं असेल तर मी पहिल्यांदा म्हणेन की त्याचा अभ्यास करा. माणसं शेअर्स किंवा रिअल इस्टेट विकत घेतात, पण त्यांच्या सर्वात मोठ्या मालमत्तेत म्हणजेच मनामध्ये काहीच गुंतवणूक करत नाहीत. हे पाहिल्यावर मला धक्काच बसतो. एखादं दुसरं घर विकत घेतल्यानंतर तुम्ही रिअल इस्टेटमधले तज्ज्ञ होत नाही. आता तिसरं पॉईंट, मित्र काळजीपूर्वक निवडा. संगतीचे सामर्थ्य मैत्रीमध्येही प्रचंड सामर्थ्य आहे. सगळ्यात आधी हे स्पष्ट करतो की माझ्या मित्रांची निवड त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून करत नाहीत. माझे काही मित्र तर गरिबीत राहण्याची शपथच घेतल्यासारखे वागत असतात. काही मित्र वर्षाला लाखो डॉलर्स कमावतात. मी या सगळ्यांकडून सतत शिकत असतो. अगदी प्रामाणिकपणे मी त्यांच्याकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. मी हेही कबूल करतो की मी केवळ पैसे आहेत याच कारणासाठी काही जणांची मैत्री केली आहे, पण मी त्यांच्या पैशांच्या मागे नव्हतो. मला त्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं होतं. असे पैसे असलेले काही जण माझे प्रिय मित्रही झाले आहेत, पण सगळेजण नाही. इथं एक वेगळेपण आहे आणि ते नमूद करायलाच हवं. माझे पैसेवाले मित्र कायम पैशांबाबतच बोलत असतात. त्यांना बड्या मारायच्या असतात म्हणून नाही, तर त्या विषयांमध्ये त्यांना रस आहे म्हणून. अशा चर्चा सुरू झाल्या की मी त्यांच्याकडून शिकत राहतो आणि ते माझ्याकडून. आर्थिकदृष्ट्या अगदी कठीण परिस्थितीत असलेलेही माझे काही मित्र आहेत. त्यांना पैसा, उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक अशा विषयांवर बोललेलं अजिबात आवडत नाही. ते त्याला असभ्य, उद्धट किंवा बुद्धिहीन समजतात. मी या मित्रांकडूनही शिकतो. मी कसा विचार करू नये किंवा कसं वागू नये हे मला त्यांच्याकडूनच समजतं. माझ्या काही मित्रांनी अगदी थोड्या काळात लाखो डॉलर्स कमावण्याची कामगिरी करून दाखवली आहे. त्यांच्यातील तिघं तर एक वैशिष्ट्यच सांगतात. गंमत म्हणजे त्यांच्या पैसे नसणाऱ्या मित्रांनी त्यांना याविषयी कधीच काही विचारलेलं नाही. तुम्ही हे कसं केलं हे जाणून घेण्याची इच्छाही दर्शवलेली नाही. ते त्यांच्याकडे येतात ते 2 गोष्टी मागण्यासाठी, एक कर्ज आणि दुसरी नोकरी. धोक्याची सूचना, गरीब किंवा घाबरलेल्याचं काही ऐकू नका. माझ्या काही मित्रांवर माझं मनापासून प्रेम आहे, पण ते भित्रेच असे आहेत. जेव्हा पैशांविषयी किंवा गुंतवणुकीविषयी काही बोलणं निघतं तेव्हा त्यांचं सांगणं एकच असतं, आभाळ कोसळत आहे. एखादी गोष्ट का करू नये याविषयीचं ते सविस्तर बोलत राहतात. अडचण हीच आहे, या अशा माणसांवर इतर सारे विश्वास ठेवतात. ती विषण्णता जे काही स्वीकारतात तेही भित्रेच असेच असतात. तुम्ही CNBC पाहता का? गुंतवणुकीच्या माहितीसाठी ती खाणच आहे. त्यांच्याकडे अनेक तज्ज्ञ असतात. त्यातला एखादा सांगतो की लवकरच शेअर बाजार कोसळणार आहे आणि दुसरा म्हणतो लवकरच भरभराट येणार आहे. हुशार असाल तर दोघांचंही ऐका. मन खुलं ठेवा, कारण दोघांचेही मुद्दे योग्य असतात. दुर्दैवानं बहुसंख्य माणसं भित्रशांचंच ऐकतात. माझे खूप जवळचे मित्र गुंतवणूक किंवा एखाद्या सौद्याविषयी माझ्याशी बोलतात. काही वर्षांपूर्वी माझा एक मित्र त्यानं 6% व्याज देणाऱ्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटमध्ये कशी गुंतवणूक केली हे मला सांगत आला. तो खूप खुश होता. मग मी त्याला माहिती दिली की सरकार मला 16% व्याज देत आहे. दुसऱ्याच दिवशी त्यानं मला माझी गुंतवणूक कशी धोकादायक आहे हे सांगणारा एक लेखच पाठवला. पैसे मिळवून आपली सांपत्तिक स्थिती मजबूत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींपैकी सर्वात कठीण गोष्ट कोणती? तर तुम्ही कायम वास्तवात राहायला शिका आणि स्वतःशीच प्रामाणिक राहा. सारेजण जे करतात ते न करण्याची आणि त्याबद्दल लोकांना तोंड देण्याचीही तुमची तयारी असायला हवी. शेअर बाजाराशी असा जमाव बऱ्याच उशिरा येतो आणि त्यामुळे त्यांची कत्तल होते. पहिल्या पानावर एखादा मोठा सौदा झालेला
शिरलेला असला तर त्यात शिरायला बहुतेकदा खूपच उशीर झालेला असतो. कायम नव्या सौद्याच्या शोधात राहा. आपण सरफर अरुंद फळीवर उभं राहून लाटांवर खेळणं असू तर दुसऱ्या लाटेची वाट पाहतो. जे गडबड करून लाट उशिरा पकडतात ते बाजूला सारले जातात. चला, गुंतवणूकदार वेळ निवडत नाहीत. एखादी लाट चुकली तर ते पुढच्या लाटेचा शोध घेतात. बहुसंख्य गुंतवणूकदारांना हे खूप अवघड जातं, कारण जे लोकप्रिय नाही ते खरेदी करताना त्यांना खूप घाबरायला होतं. भित्रे गुंतवणूकदार मेंढरांसारखे असतात. ते कायम जमावाबरोबर जातात किंवा त्यांची हाव त्यांना ते करायला लावते. या उलट हुशार गुंतवणूकदार अधिक फायदा मिळवून त्यांच्या खूप पुढे गेलेले असतात. जाणकार गुंतवणूकदार एखादी गुंतवणूक लोकप्रिय नसतानाच विकत घेतात. त्यांना हे पक्का माहीत असतं की खरेदी केल्याशिवाय फायदा मिळणंच शक्य नाही. मुळात फायदा हा खरेदी करण्यात आहे, विक्रीमध्ये नाही. त्यामुळे ते चिकटीनं कोणतीही तक्रार न करता वाट पाहतात. ते वेळ ठरवत नाहीत. सरफरप्रमाणे ते योग्य लाट शोधतात आणि त्यावर झेपावण्यासाठी तयार राहतात. हे सारे आतील व्यवहार आहेत. त्यातही कायदेशीर आणि बेकायदेशीर हे दोन्ही प्रकार आहेत. मुद्दा एवढाच आहे की तुम्ही या आतल्या गोट्याच्या किती जवळ किंवा किती दूर आहात. तुम्हाला आतल्या गोट्यात असलेले श्रीमंत मित्र हवे असतात, कारण पैसे तिथंच मिळतात. तुम्हाला पुढे येणाऱ्या भरभराटीबद्दल किंवा शक्यतांबद्दल ऐकायचं असेल तर या केंद्रस्थानाच्या शक्य तेवढ्या जवळ जा आणि बाहेर या. यासाठी बेकायदेशीर रस्ता चोखा असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला जेवढ्या लवकर हे समजेल तेवढ्या लवकर कमी जोखमीत जास्त फायदा मिळवण्याची संधी मिळेल. यासाठी मित्र असतात आणि ती देखील आर्थिक बुद्धिमत्ताच असते. चौथा पॉईंट, सूत्रावर प्रावीण्य मिळवा आणि नवं शिका. थोडक्यात सांगायचं तर हे जलद गतीनं शिकण्याचं सामर्थ्य आहे. बेकरीवाल्यांचंच उदाहरण घ्या. त्यांच्या डोक्यात कृती आली की तो लगेच करून पाहतो. पैसे मिळवण्याबाबतही हेच उदाहरण लागू होतं. म्हणूनच पैशाला डोव असेही म्हणतात. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनीच तुम्ही जे खाता तसेच असता हा वाक्यप्रचार ऐकला असेल. मी त्यात थोडा बदल करून म्हणेल, तुम्ही ज्याचा अभ्यास करता तेच होता. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही कशाचा अभ्यास करता आणि काय शिकता याची काळजी घ्या. यामागे कारण आहे, आपलं मन इतकं शक्तिशाली आहे की आपण जे काही डोक्यात भरतो तसेच होत जाते. उदाहरणच द्यायचं तर तुम्ही जर स्वयंपाक करण्याविषयी शिकत असाल तर स्वयंपाकी व्हाल. तुम्हाला स्वयंपाकी व्हायचं नसेल तर तुम्ही दुसरं काहीतरी शिकणं गरजेचं आहे. शाळेचे शिक्षक पहा, तुम्ही त्याविषयी शिकलात तर शिक्षकच व्हाल. म्हणूनच जे काही शिकायचं आहे त्याची निवड विचारपूर्वक करा. जेव्हा जेव्हा पैशांचा विषय निघतो तेव्हा सर्वसामान्य लोक एकच सूत्र सांगतात. ते त्यांना शाळेपासून घोकलेलं असतं. ते म्हणजे पैसा मिळवण्यासाठी भरपूर काम करा. दररोज लक्षावधी लोक उठतात, कामाला जातात, पैसे मिळवतात, बिल भरतात, काही म्युच्युअल फंड विकत घेतात, संध्याकाळी घरी येतात, रात्री झोपतात आणि सकाळी उठून पुन्हा कामाला जातात. जगभर प्रामुख्यानं हे सूत्र वापरलं जातं. त्यांच्यासाठी हेच मूळ सूत्र किंवा कृती आहे. तुम्ही जे करत आहात त्याचा कंटाळा आला असेल किंवा पुरेसे पैसे मिळत नसतील तर सूत्र बदला. तसं केलं तर पैसे मिळतात. मी 26 वर्षांचा असताना एका शनिवारी रविवारी भरणाऱ्या वर्गाला गेलो होतो. तिथं आम्हाला गहाण असलेल्या मालमत्ता कशा विकत घ्यायच्या हे शिकवलं होतं. तिथं मी एक सूत्र शिकलो. आता पुढची पायरी होती शिकलेलं कृतीत आणण्याची. त्यासाठी स्वतःला एक प्रकारची शिस्त लावावी लागते आणि बहुसंख्य इथंच थांबतात. झेरॉक्समध्ये काम करताना मिळालेल्या फावल्या वेळात मी गहाण असलेल्या मालमत्ता विकत घेत होतो. त्यातून या कलेचा अभ्यास करत होतो. त्यावर प्रभुत्व मिळवत होतो. ते सूत्र वापरून मी लक्षावधी डॉलर्स कमावले आहेत. आज मात्र ही प्रक्रिया खूप हळूहळू येणारी आहे आणि या व्यवहारातही अनेकांनी शिरकाव केला आहे. या सूत्रावर प्रभुत्व मिळवल्यानंतर मी अनेक सूत्रांचा शोध घेऊ लागलो. अनेक वर्गाला मला थेट माहिती मिळालेली नाही, तरी देखील तिथंही इतर गोष्टी शिकायला मिळाल्याच. मी फक्त ठोक मालाच्या व्यापाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या वर्गाला उपस्थित होतो. कमोडिटीमध्ये व्यवहार करण्यासाठीच्या वर्गालाही गेलो. मी अणुपदार्थ विज्ञान आणि अवकाशशास्त्रज्ञ डॉक्टरेट मिळवलेल्यांच्या वर्गालाही गेलो होतो. अर्थात तिथं मी त्यांच्या गटापासून लांबच होतो. तरी देखील काहीतरी पदरी पडलंच. या साऱ्या शिक्षणानंतर माझी शेअर्स आणि रिअल इस्टेटमधली गुंतवणूक अधिक अर्थपूर्ण आणि किफायतशीर झाली. बहुतेक कनिष्ठ महाविद्यालयात आणि महाविद्यालयात फायनान्शियल प्लॅनिंग आणि परंपरागत गुंतवणुकीची खरेदी याविषयीचे वर्ग घेतले जातात. शिकण्याचा आरंभ करण्यासाठी ही देखील चांगली ठिकाणं आहेत. मी नेहमीच वेगवान सूत्रांच्या शोधात असतो. त्यामुळे योग्य रीतीने नियमितपणे एका दिवसात जेवढे कमावतो तेवढेच असंख्य लोक आयुष्यभरात मिळवतात. आता दुसरी बाजू, आजच्या खूप वेगानं बदलणाऱ्या जगात तुमच्या जवळची माहिती जमेला धरली जात नाही, कारण तोपर्यंत ती जुनी झालेली असते. तुम्ही किती वेगानं शिकता हे महत्त्वाचं आहे. ते कौशल्य अमोल आहे. वेगवान सूत्र शोधणं, त्याची कृती शोधणं आणि त्यातून पैसे मिळवणं हेही अमोल आहे. पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे सूत्र आदिमानवाचं आहे.
आता 5वा पॉइंट, प्रथम स्वतःला पैसे द्या. याचाच दुसरा अर्थ आहे की स्वयंशिस्त. हे स्वयंशिस्तीचं सामर्थ्य आहे. तुम्ही जर स्वतःवर ताबा मिळवू शकत नसाल तर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी धार्मिक संघटना किंवा लष्करात दाखल व्हा. तिथं तुम्हाला हे शिकता येईल, पैसे गुंतवावेत, पैसे मिळवावेत आणि पैसे उधळावेत. याला काहीच अर्थ नाही. बहुतेक सारे लॉटरी विजेते लक्षावधी मिळवल्यानंतर काही काळात कफल्लक होतात. ते या स्वयंशिस्तीच्या अभावामुळेच. पगार वाढला की गाडी घेतात किंवा कुठेतरी सहलीला जातात. तेही स्वयंशिस्तीच्या अभावामुळेच. 10 पायऱ्यांपैकी सर्वात महत्त्वाची पायरी कोणती हे सांगणं खरंच अवघड आहे. पण ही पायरी जर तुमच्या स्वभावाचाच एक भाग नसेल तर ती शिकण्यासाठीही खूप अवघड आहे. मी असंही सांगण्याचं धाडस करेल की स्वयंशिस्त ही गरीब आणि श्रीमंत यांच्यातला फरक सांगणारी फार महत्त्वाची किंबहुना पहिल्या क्रमांकाची गोष्ट आहे. साध्या शब्दात सांगायचं तर आर्थिक दबाव आल्यानंतर जे स्वतःला खूप हिंदीन समजू लागतात किंवा दबाव सहन करण्याची ज्यांची क्षमता खूपच कमी आहे ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. मी तशी खात्री देऊ शकतो. जग तुम्हाला सतत ढकलत असतं. हा धडा श्रीमंत दॅडनं गिरवूनच घेतला होता. तो लक्षात घ्यायला हवा. जग लोकांना ढकलत असतं कारण इतर छळणारे असतात म्हणून नाही, तर छळून घेणाऱ्यात संयम आणि स्वयंशिस्तीचा अभाव असतो म्हणून. ज्यांच्यामध्ये शिस्त आणि धैर्य नसतं ते इतरांकडून पराजित होतात. नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांसाठीही मी वर्ग घेतो. त्या वर्गात मी त्यांना कायम सांगतो की तुम्ही तुमच्या मालावर किंवा सेवेवर लक्ष केंद्रित करू नका. त्याऐवजी ती व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यावर भर द्या. स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 3 प्रकारच्या व्यवस्थापन कौशल्यांची आवश्यकता असते. कॅश फ्लोचं व्यवस्थापन, मनुष्यबळाचं व्यवस्थापन आणि वैयक्तिक वेळेचं व्यवस्थापन. मी तर असंही सांगेल की या 3 गोष्टी ताब्यात ठेवण्यासाठी जी कौशल्य लागतात ती फक्त नवीन उद्योग सुरू करण्यासाठीच उपयुक्त आहेत असं नाही, तर कोणत्याही गोष्टीसाठी उपयुक्त ठरतात. तुम्हीही वैयक्तिक आयुष्य जगता आणि कुटुंबाचा, व्यवसायाचा, धर्मदायी संस्थेचा, शहराचा किंवा देशाचा भाग म्हणून जगता. या साऱ्या ठिकाणी वर सांगितलेल्या 3ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यातील प्रत्येक कौशल्य स्वयंशिस्तीनं वाढत जातं. प्रथम स्वतःला पैसे द्या. हे वाक्य मी या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानतो. यातील प्रत्येक कौशल्य स्वयंशिस्तीनं वाढत जातं. प्रथम स्वतःला पैसे द्या. हे वाक्य मी या दृष्टीनं खूप महत्त्वाचं मानतो. प्रथम स्वतःला पैसे द्या हे विधान जॉर्ज क्लेसॉन यांच्या द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन या पुस्तकातून घेतलं आहे. आजपर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. त्या अर्थानं हे विधान लाखो लोकांनी वाचलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र फार थोडे जण ही लाख मोलाची गोष्ट आचरणात आणतात. मी असंही सांगितलं होतं की अर्थसाक्षरतेमुळे आकडे वाचता येतात आणि त्यामुळे वास्तव चित्र समोर येतं. प्रथम स्वतःला पैसे द्या असं म्हणणाऱ्या व्यक्ती ते प्रत्यक्षात आणतात का, हे मी त्याचं इन्कम स्टेटमेंट आणि आर्थिक ताळेबंद पाहून सहज सांगू शकतो. आपल्या एकूण लोकसंख्येच्या 90% लोकसंख्या ही फक्त आयुष्यभर कष्ट करते आणि जेव्हा ते थकतात, काम करणं अशक्य होतं, तेव्हा ते सरकारी मदतीची वाट पाहत राहतात. तुम्ही हे पाहू शकता का? मी स्वतःच्या बिलांचे पैसे आधी देणाऱ्या सगळ्या जबाबदार लोकांचा कॅश फ्लो वाचू शकतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही बेजबाबदार व्हा आणि बिलांचे पैसे बुडवा. मी एवढंच सांगू पाहतो आहे की पुस्तकात जे सांगितलं आहे ते करा. आधी स्वतःला पैसे द्या. मी आणि माझी पत्नी तसे व्यावसायिक आहोत. आमचे अकाउंटंट्स, बँकर आणि संबंधित असलेल्या प्रत्येकाला स्वतःला आधी पैसे द्या ही गोष्ट कशी समजावून सांगायची हा मोठाच प्रश्न आमच्यासमोर होता. त्याचं कारण तेच आहे, आर्थिक क्षेत्रातले हे सारे व्यावसायिक पैशांबाबत सर्वसामान्यांप्रमाणेच वागतात. ते स्वतःला सगळ्यात शेवटी पैसे देतात. माझ्याही आयुष्यात असे काही महिने आले होते की त्यावेळी माझा कॅश फ्लो बिलांपेक्षा कमी होता. त्यावेळीही मी सर्वात आधी स्वतःला पैसे दिले. माझे अकाउंटंट आणि सल्लागार तसं न करण्याबाबत परोपरीने सांगत होते. ते तुमच्या मागे लागतील, आयकरवाले तुम्हाला तुरुंगात टाकतील, तुझी पत जाईल, तुझी वीज तोडतील अशी कारणंही सांगून झाली. पण मी स्वतःचंच ऐकलं आणि स्वतःला पैसे दिले. तुम्ही याचं कारण विचाराल. याचं कारण दी रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉनमध्येच आहे. हे आहे स्वयंशिस्तीचं आणि अविचल धैर्याचं सामर्थ्य. मी काम सुरू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात श्रीमंत दॅडनं हा धडा दिला होता. जगानं आपल्याला ढकलण्याची परवानगी आपल्यापैकी बहुसंख्य देऊन टाकतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला बिल वसुली करणारा येतो आणि म्हणतो पैसे द्या, नाहीतर मग त्याला पैसे दिले जातात. स्वतःला क्रमांक मागे जातो. विक्री करणारा कारकून म्हणतो तुमचे चार्ज कार्ड वापरा. तुमचा रिअल इस्टेट एजंट सांगतो हे करून टाका. सरकार तुम्हाला टॅक्सची वजावट देईल आणि तुम्ही तसंच करू लागता. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं आणि श्रीमंत होणं यासाठी धैर्य लागतं आणि हे पुस्तक त्याविषयीच बोलतं. आपल्यापैकी कोणीच तसं दुर्बळ नसतं. पण पैशांचा विषय निघाला की बहुतेक सारे 4 पावलं मागे जातात. तुम्ही बेजबाबदार व्हा असं मी कधीच सांगणार नाही. मी स्वतःला आधी पैसे देत असल्यामुळे माझ्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज नाही. माझं उत्पन्न कमीत कमी ठेवल्यामुळे सरकारला फार पैसे द्यावे लागत नाहीत. तुमच्यापैकी ज्या कोणी माझा सिक्रेट्स ऑफ द रिच हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्या हे लक्षात येईल. नेवाडामधील कॉर्पोरेशनच्या माध्यमातून
मी माझा मालमत्तेचा रकाना सांभाळतो आणि माझं उत्पन्न तिथूनच येतं. मी जर पैशांसाठी काम केलं तर मिळणारे पैसे सरकार काढून घेतं. मी माझी सारी देणी सगळ्यात शेवटी देत असतो. तरी पैशांबाबत धोरणे असल्यामुळे माझ्यावर कठीण आर्थिक परिस्थिती ओढवत नाही. आणखी एक धक्कादायक वस्तुस्थिती सांगतो. माझ्या डोक्यावर सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त कर्ज आहे, पण मी त्याची काळजी करत नाही. इतर माणसंच माझं कर्ज फेडत असतात. ते माझे भाडेकरू आहेत. तुम्ही कर्ज काढू नका हा स्वतःला आधी पैसे देण्यामागचा पहिला नियम आहे. मी बिल सर्वात शेवटी भरत असलो तरी त्यातही अशी पद्धत ठेवली आहे की ती कायम किरकोळच असतात. माझ्याकडे पैसे कमी असले तरी देखील मी स्वतःलाच पहिल्यांदा पैसे देतो. सरकार आणि इतर घेणाऱ्यांकडून ओरडू देतो. त्यांनी कडक धोरण स्वीकारलेलंही मला आवडतं. ते तसे झाले की मला बाहेर जाऊन अधिक पैसा मिळवण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच मी सर्वात आधी स्वतःला पैसे देतो, ते गुंतवतो आणि त्यांना आरडाओरडा करू देतो. मी त्यांना कोणत्याही पद्धतीनं आणि मला हवं तेव्हा पैसा देतो. तरी देखील माझी आणि माझ्या पत्नीचे बाजारातील पत उत्तमच आहे. आम्ही दबावाला बळी पडत नाही आणि उगाचच कर्ज घेण्यासाठी आमची बचत खर्ची पाडत नाही. शेअर्सही विकत नाही. तर उत्तर असं आहे. पहिलं म्हणजे तुम्हालाच फेडावं लागेल अशा मोठ्या कर्जाच्या विळख्यात सापडूच नका. खर्च कमी ठेवा, तुमच्या मालमत्ता मजबूत ठेवा, नंतरच मोठं घर किंवा छानशी गाडी घ्या. रॅट रेसमध्ये अडकून पडणं यात काही बुद्धी कौशल्य नाही. दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा पैसे कमी पडतात तेव्हा बचतीला आणि गुंतवणुकीला अजिबात हात लावू नका. तुमच्यावरचा दबाव वाढू द्या. त्या दबावाचा वापर तुमच्यातील आर्थिक बुद्धिमत्तेला पैसे मिळवण्याच्या वाटा शोधण्यासाठी व्हायला हवा. त्या वाटा शोधा आणि त्यातूनच बिलांचे पैसे अदा करा. त्यातून तुमचा अधिक पैसे मिळवण्याचं नैपुण्य वाढेल आणि त्यासोबत आर्थिक बुद्धिमत्ता देखील. मी देखील अनेकदा आर्थिक अडचणीत सापडलो आहे. त्यावेळी मी माझ्या मालमत्तेचं रक्षण केलं आणि त्यासोबत पैसा कमवण्याचे मार्गही शोधले. अडचणीच्या वेळी माझे अकाउंटंट गडबडून जायचे. माझ्या मालमत्तांकडे धाव घ्यायचे, पण मी त्यांना ते करू द्यायचो नाही. माझ्या मालमत्तेचा बुरुज मीच लढवला आणि जिंकलो देखील. गरीब लोकांच्या सवयी देखील हलक्या असतात. सर्वत्र आढळणारे वाईट सवय म्हणजे बचतीला हात घालणं. बचतीचा उपयोग अधिक पैसे मिळवण्यासाठी करायचा असतो, बिलांचे पैसे देण्यासाठी नाही. याची जाण श्रीमंतांना असते. मला हे समजतंय की या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतील, पण तुम्ही तसे वागला नाहीत तर जग तुम्हाला ढकलतच राहील. तुम्हाला आर्थिक दबाव आवडत नसेल तर तुमच्यासाठी काम करणारे एखादं सूत्र शोधून काढा. खर्चात कपात करा, पैसे बँकेत ठेवा, आयकर भरा, सुरक्षित म्युच्युअल फंड विकत घ्या. हे एक चांगलं सूत्र आहे. फक्त ते स्वतःला आधी पैसे द्या या नियमाच्या विरुद्ध जातं. हा नियम स्वार्थ त्याग किंवा पैशांचा मोजका उपयोग करण्यालाही प्रोत्साहन देत नाही. याचा अर्थ असा नाही की स्वतःला पैसे द्या आणि उपाशी राहा. जीवन हे उपभोगण्यासाठी असतं. आर्थिक बुद्धिमत्तेचा वापर केला तर जीवनातील सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतील. तुम्ही श्रीमंत व्हा आणि चांगल्या जीवनाचा अजिबात त्याग न करता बिलांचे पैसे द्या. तीच आर्थिक बुद्धिमत्ता आहे. ब्रोकर्सना चांगले पैसे द्या. चांगल्या सल्ल्याचं सामर्थ्य याचाच अर्थ होतो चांगला उपदेश कामाचा असतो. त्याचंही एक सामर्थ्य असतं. आजकाल बरेच लोक डिस्काउंट ब्रोकर असल्याचा दावा करताना दिसतात. मला ते पटत नाही. श्रीमंत डॅडनं मला या उलट दिशा दिली होती. आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकांना चांगलेच पैसे देण्यावर त्यांचा विश्वास होता. आज माझ्याकडे महागडे वकील, अकाउंटंट, रिअल इस्टेट ब्रोकर्स आणि शेअर्स ब्रोकर्स आहेत. का? कारण की मंडळी जेवढी व्यावसायिक असतात तेवढेच तुम्हालाही जास्त पैसे कमावता येतात. ते जेवढे जास्त पैसे मिळवतात तेवढेच मीही अधिक पैसे मिळवतो. आपण माहितीच्या युगात राहत आहोत. माहिती अमूल्य आहे. चांगल्या ब्रोकरनं तुम्हाला त्याच्याकडची उत्तम माहिती द्यायला हवी आणि तुम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ काढायला हवा. माझे ब्रोकर्स या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी आनंदानं करतात. माझ्याकडे अगदी कमी पैसे असतानाही काही ब्रोकर्सनं मला या सेवा दिल्या, त्यामुळे मी आजही त्यांच्यासोबत आहे. ब्रोकरनं दिलेल्या माहितीच्या आधारे मी उत्तम पैसा कमवतो. त्या तुलनेत मी देत असलेलं कमिशन अगदीच कमी असतं. माझे रिअल इस्टेट ब्रोकर्स आणि शेअर्स ब्रोकर्स खूप पैसे मिळवतात आणि ते मला आवडतं, कारण याचाच अर्थ मला त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पैसा मिळालेले असतात. चांगला ब्रोकर आपल्याला पैसे मिळवून देतो आणि पैसेही वाचवतो. एकदा मी एक जागा $9,000ला घेतली आणि लगेचच $25,000ला विकली. मिळालेल्या फायद्यातून मी पोर्शे किकर ही कार घेऊ शकलो. हे सारं कमीत कमी वेळात झालं. त्याला कारणीभूत होता ब्रोकर. ब्रोकर म्हणजे बाजारात असलेले तुमचे ज्ञानेंद्रिय. हे तुमचे डोळे आणि कान असतात, कारण ते कायम तिथं असतात. त्यामुळे तुम्हाला दरवेळी प्रत्येक ठिकाणी हजर राहण्याची गरज नसते. त्यामुळे मी स्वतःसाठी मोकळा वेळ काढू शकतो. गोल्फ खेळू शकतो. जे लोक स्वतःचं घर स्वतःच विकण्याचा आग्रह धरतात ते वेळेला किंमत देत नाहीत. एखाद्याला थोडेसे पैसे देऊन माझा मौल्यवान वेळ वाचत असेल तर तो मी का वाचू नये? तो वेळ मी माझ्या कुटुंबाला देऊ शकतो.
मला एक गंमतही नेहमी आढळते. बहुतेक गरीब किंवा मध्यमवर्गीय माणसं रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर वेटरला बिलाच्या 15 ते 20% टिप देतात. त्यानं अगदी वाईट सेवा दिली असली तरी देखील ते एवढी टिप देतात. या उलट ब्रोकरनं 3 ते 60% कमिशन मागितलं की ते कटकट करायला लागतात. लोकांना खर्चाच्या रकमेतून टिप द्यायला आणि मालमत्तेच्या रकमेबाबत कठोर राहायला आवडतं. ही आर्थिक बुद्धिमत्ता खचितच नाही. सगळेच ब्रोकर्स काही समान दर्जाचे नसतात. दुर्दैवानं त्यातले बरेचसे फक्त विक्रेते असतात. मी तर असंही म्हणेन की रिअल इस्टेटमधील ब्रोकर सर्वात वाईट असतात. ते फक्त विकत राहतात. त्यांची स्वतःची मालमत्ता नसतेच आणि असलीच तर अगदी कमी असते. घर विकणारे ब्रोकर्स आणि शेअर्स ब्रोकर्समध्ये खूप फरक असतो. हेही खरंच आहे की शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स आणि विमा यांचे ब्रोकर स्वतःला फायनान्शियल प्लॅनर म्हणवतात. हे परीकथेतील राजकुमाराला शोधण्यासाठी दिसणाऱ्या प्रत्येक बेडकाचं चुंबन घेण्यासारखं आहे. एक जुना वाक्प्रचार आहे, ज्ञानकोश विकणाऱ्याला तुला त्याची गरज आहे का हे विचारू नये. मी जेव्हा एखाद्या पगारी व्यावसायिकाची मुलाखत घेतो तेव्हा आधी त्याच्याकडे स्वतःची मालमत्ता किंवा शेअर्स किती आहेत हे जाणून घेतो. ते किती टक्के कर भरतात हेही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हा नियम टॅक्सचं काम पाहणारा वकील आणि अकाउंटंट यांनाही लागू आहे. माझ्याकडची एक अकाउंटंट स्वतःचा व्यवसाय सांभाळते. अकाउंटंट हा तिचा व्यवसाय आहे तर रिअल इस्टेट हा उद्योग. माझ्याकडे अजिबात मालमत्ता नसणाराही एक अकाउंटंट होता. शेवटी आम्ही त्याला बदललं कारण आम्हाला एकच व्यवसायात असणाऱ्या माणसांमध्ये अजिबात रस नाही. तुमच्याबद्दल आपुलकी वाटणारा ब्रोकर शोधा. अनेक ब्रोकर्स तुम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ देतील आणि ती तुम्हाला शोधलेली चांगली मालमत्ता असेल. तुम्ही प्रामाणिक राहिलात तर तेही तुमच्याशी प्रामाणिकच राहतील. तुम्ही त्यांना कमी कमिशन देणार असाल किंवा तुमच्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगला होणार नसेल तर त्यांनी तुमच्यासोबत का राहावं? मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे मनुष्यबळाचं व्यवस्थापन हे देखील एक व्यवस्थापकीय कौशल्यच आहे. बरेच जण फक्त मनुष्यबळाचं व्यवस्थापन करतात, त्यातलं सामर्थ्य त्यांच्या लक्षात येत नाही आणि ही एक कला आहे हेही त्यांना उमजत नाही. हे फक्त स्वतःला हाताखालच्या लोकांपेक्षा जास्त हुशार समजू लागतात. मधल्या फळीतील अनेक व्यवस्थापक तिथंच राहतात. त्यांना बढती मिळत नाही कारण त्यांना हाताखाली असलेल्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे माहीत असतं. माहीत नसतं ते स्वतःबरोबर काम करणाऱ्यांसोबत कसं वागायचं. तांत्रिक गोष्टींमध्ये तुमच्यापेक्षा हुशार माणसं असतील तर त्यांचं व्यवस्थापन करणं हे खरं कौशल्य आहे. त्यांना नेहमी चांगले पैसे द्यावेत. त्यामुळेच कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय मंडळ आणि संचालक असतात. तसे तुमच्याकडेही असायला हवेत. ही देखील आर्थिक बुद्धिमत्ताच आहे. इंडियन दातावा हे काही न देता घेण्याचं सामर्थ्य आहे. ही एक गोष्ट आहे. जेव्हा गोरे वसाहतवादी अमेरिकेत आले तेव्हा काही अमेरिकन इंडियन्समधला प्रघात पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. एखाद्या गोऱ्याला थंडी वाजत असेल तर एखादा इंडियन त्याला आपल्या जवळच ब्लँकेट द्यायचा. काम झाल्यावर ते परतही मागायचा. सुरुवातीला गोऱ्याला वाटायचं की त्यांनी दिलेली ही भेट आहे. भेट परत मागितल्यावर त्याला विचित्र वाटायचं आणि तो ब्लँकेट परत देत नाही हे पाहून इंडियनही अस्वस्थ व्हायचे. यातून इंडियन दाता ही संज्ञा प्रचलित झाली. हा साधा सांस्कृतिक गैरसमज होता. मालमत्तेच्या रकण्याचा विचार करताना इंडियन दाता असणं आवश्यक आहे. उच्च दर्जाच्या गुंतवणूकदाराचा पहिला प्रश्न असतो, माझे पैसे कधी परत मिळतील? त्यासोबत इतर कोणत्याही गोष्टी किंवा फायदे मिळणार आहेत, जास्तीचे किती पैसे मिळतील हे माहितीही त्यांना हवी असते. म्हणूनच ROI रिटर्न ऑफ अँड ऑन इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीवरील मोबदला आणि तिची परतफेड महत्त्वाची आहे. उदाहरणच देतो. मी जिथं राहतो त्यापासून जवळच मला एक छोटी इमारत दिसली. त्या मालकाला ती जबरदस्तीनंच विकावी लागत होती. बँकेला $60,000 हवे होते. मी लिलावात $5,000 दिले. ते त्यांनी स्वीकारले कारण मी सोबत $50,000चा कॅशियर चेक जोडला होता. त्यांच्या हे लक्षात आलं की मी हा व्यवहार गांभीर्यानं करतो आहे. बहुतेक गुंतवणूकदारांचा एवढी मोठी रोख रक्कम बांधून ठेवण्यावर आक्षेप असेल. त्यावर कर्ज घेणं त्यांना योग्य वाटेल पण माझ्या दृष्टीनं ते योग्य नाही. आता त्या इमारतीतील घर माझी गुंतवणूक कंपनी भाड्याने देते. हिवाळ्याचे 4 महिने मला प्रत्येक सदनिकेमागे मासिक $2,500 भाडं मिळतं. इतर ऋतूत हे भाडं मासिक $1,000 असतं. माझे पैसे 3 वर्षात परत मिळाले. आता ती मालमत्ता माझ्या मालकीची आहे आणि मला त्यातून दरमहा पैसे मिळतात. हे शेअर्सबाबतही करता येतं. माझा ब्रोकर मला बऱ्याचदा एखाद्या कंपनीत बऱ्यापैकी मोठी गुंतवणूक करायला सांगतो. ती कंपनी एखाद्या नवीन उत्पादनाची घोषणा करण्याच्या बेतात असते, जेणेकरून शेअर्सचा भाव वधारणार असतो. मी अशा एखाद्या कंपनीचे शेअर्स वधारत असताना त्यात पैसे गुंतवतो. ही गुंतवणूक साधारण आठवडा ते महिनाभरासाठी असते. त्यानंतर मी गुंतवलेली रक्कम काढून घेतो आणि शेअरचा भाव किंवा बाजारपेठेची काळजी करणं थांबतो. कारण माझे पैसे परत आलेले असतात. ते पैसे मी दुसऱ्या मालमत्तेत गुंतवतो. अशा पद्धतीने मी पैसे गुंतवतो आणि काढून घेतो. दुसऱ्या बाजूनं माझी मालमत्ता वाढतच असते आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये
माझे पैसे गुंतलेले नसतात. मी अनेकदा पैसे गमावले आहेत हेही सत्य आहे, पण जेवढे पैसे गमावण्याची ताकद आहे तेवढ्याच पैशांनी मी खेळतो. माझ्या सरासरी 10 गुंतवणुकीतील 2 किंवा 3 फायदा करून देतात. 5 ते 6 काहीच करत नाही आणि 2-3 मध्ये पैसे जातात. त्यावेळी जेवढे पैसे आत असतात तीच माझी नुकसानीची मर्यादा असते. ज्या माणसांना जोखीम घ्यायला आवडत नाही ते त्यांचे पैसे बँकेत ठेवतात. अर्थात शेवटी काहीच बचत नसण्यापेक्षा काहीतरी असणं केव्हाही चांगलं. फक्त गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि बहुतेक ठिकाणी त्यासोबत इतर काहीच पदरी पडत नाही. पूर्वी ते टोस्टर वगैरे द्यायचे, आजकाल तेही फार कमी झालंय. प्रत्येक गुंतवणुकीतून मला काहीतरी वर मिळालेलं आवडतं. काहीतरी फुकट हवं असतं. छोटी इमारत, छोटंसं गोदाम, मोकळी जागा, एखादं घर, शेअर्स आणि मर्यादित जोखीम असं काहीही चालतं. या विषयालाच पूर्णपणे वाहून घेतलेली पुस्तकंही आहेत. त्याविषयी मी आत्ता तरी सविस्तर चर्चा करणार नाही. मॅकडोनाल्डचे रे क्रॉर हॅमबर्गरच्या फ्रँचायझीज विकत होते. ते काही त्यांना हॅमबर्गर फार आवडत होते म्हणून नाही, त्यांना त्या फ्रँचायझीसोबत येणारे रिअल इस्टेट मोफत हवी होती म्हणून. हुशार गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापलीकडे जाऊन काही शोधायला हवं. पैसे परत मिळाल्यानंतर मालमत्ताही फुकट मिळायला हवी ही आर्थिक बुद्धिमत्ता आहे. मालमत्तांमुळे चैनीच्या वस्तू खरेदी करता येतात. हे आहे योग्य ठिकाणी मन एकाग्र करण्याचं सामर्थ्य. हो, या सामर्थ्यातूनच चैनीच्या वस्तू खरेदी करता येतात. माझ्या एका मित्राच्या मुलाला स्वतःच्याच खिशाला भोग पाडण्याची सवय लागलेली होती. तो 16 वर्षांचा झाल्यानंतर त्याला कार हवी होती. सबब तीच माझ्या सगळ्या मित्रांकडे कार आहे. तो मुलगा डाऊन पेमेंटसाठी स्वतःची बचत वापरणार होता. त्याचवेळी त्याचे वडील माझ्याकडे आले. तुला काय वाटतं, मी त्याला तसं करू द्यावं की इतर पालक करतात तसं करावं आणि त्याला कार घेऊन द्यावी? त्याने विचारलं. असं केलंस तर काही काळासाठी तू मोकळा होशील, पण त्याच्या दीर्घकालीन परिणामाचा विचार कर. असं करून तू त्याला काय शिकवणार आहेस? त्याच्या या तीव्र इच्छेचा तू त्याच्या शिक्षणासाठी काय उपयोग करणार आहेस की नाही? मी उत्तर दिलं. त्यानंतर तो निघून गेला. 2 महिन्यांनी मी त्याच्या घरी गेलो आणि विचारलं, तू त्याला नवीन कार घेतलीस का? नाही. मी त्याला $3000 दिले आणि त्याच्या कॉलेजच्या पैशांऐवजी वापरायला सांगितले. वा, अगदी थोर विचार आहेत. मोठा दानशूरच आहेस तू. मी थोडा वैतागलो. नाही, तसं नाही. ते पैसे दिले तरी त्यात मी एक खोडा घातलाय. कार घेण्याची तीव्र इच्छा आणि त्या ऊर्जेचा उपयोग त्यानं काहीतरी नवं शिकण्यासाठी करावा हा तुझाच सल्ला मी अंमलात आणलाय. त्याने उत्तर दिलं. काय होता तो खोडा? आम्ही तुझा कॅश फ्लोचा खेळ पुन्हा उघडला. तो खेळलो आणि पैशांचा योग्य वापर कसा करावा यावर वरील चर्चा केली. मग मी त्याला वॉल स्ट्रीट जर्नलची वर्गणी आणि शेअर बाजारावरची काही पुस्तकंही दिली. मग काय झालं? मी त्याला सांगितलं की हे $3000 तुझेच आहेत, पण ते देऊन तू कार घेऊ शकत नाहीस. या पैशांचा उपयोग त्यानं शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी करावा. स्वतःचा शेअर ब्रोकर शोधावा. त्यानं त्या $3000चे $6000 केले की तो त्या पैशातून म्हणजे $3000 मधून कार घेऊ शकेल. उरलेले 3000 त्याच्या कॉलेज फंडात जातील. यातून काय साध्य झालं? सुरुवातीच्या व्यवहारात त्याचं नशीब जोरावर होतं. त्यानं पैसे कमवले आणि नंतरच्या काही दिवसांत गमावलेही. आज तो 2000 खालीच आहे, पण त्याची त्याविषयीची आवड वाढली आहे. मी दिलेली सगळी पुस्तकं त्यानं वाचली आहेत. आताही तो आणखी पुस्तकं आणण्यासाठी ग्रंथालयातच गेलाय. वॉल स्ट्रीट जर्नल तो आदर्शीपणानं वाचतो. इंडिकेटर पाहत असतो. सध्या MTV ऐवजी CNBC पाहतो. त्याच्याकडे आता फक्त $1000 राहिलेत. त्याची आवड आणि शिक्षण मात्र त्यापेक्षा कितीतरी पटीनं उंचावर पोहोचले. त्यानं सारे पैसे गमावले तर अजून 2 वर्ष त्याला चालत जावं लागेल, पण त्याची त्याला काळजी वाटते आहे असंही मला वाटत नाही, कारण घेण्याची इच्छाही खूपच कमी झाली आहे. त्याला आता नवा खेळ मिळालाय आणि तो अधिक मौजेचा आहे. त्यानं सारे पैसे गमावले तर काय होईल? तिथं पोहोचलो की आम्ही ते ठरवू. आपल्या वयाचा झाल्यानंतर सारं काही गमावण्यापेक्षा आता गमावलेलं काही वाईट आहे. उलट मला तेच हवं होतं. त्याला पैसे गमावणं म्हणजे काय तेही समजू दे. त्याच्या शिक्षणावर खर्च केलेले हे $3000 म्हणजे माझी सर्वोत्तम गुंतवणूक ठरेल. त्याला पैशाचं सामर्थ्य नव्यानं समजलं आहे. मला वाटतं आता त्यानं खिशाला भोग पाडणं थांबवलं असेल. प्रथम स्वतःला पैसे द्या हे सांगताना मी म्हटलं होतं की जर स्वयंशिस्तीचं सामर्थ्य समजत नसेल, त्याची शिस्त लावून घेता येत नसेल तर श्रीमंत होण्याचा प्रयत्न न करणं चांगलं. मालमत्तेच्या रकण्यातून कॅश फ्लो वाढवण्याची कार्यपद्धती चांगली वाटत असली तरी पैशाला दिशा देण्याचं मानसिक धैर्य अतिशय कठीण असतं. आजच्या ग्राहकांच्या जगात बाहेरील भुरळ पाडणाऱ्या गोष्टींमुळे खर्चाचा रकाना वाढवणं अगदी सोपं आहे. दुर्बल मनोधैर्यामुळे हाच मार्ग स्वीकारला जातो आणि गरिबी व आर्थिक झगड्यामागचं हेच कारण आहे. मी तुम्हाला आर्थिक बुद्धिमत्तेचं संख्याविषयक उदाहरण सांगितलं.
पैशाला अधिक पैसे मिळवण्याची दिशा देण्याचं सामर्थ्य या उदाहरणातून दिसतं. आपण जर 100 लोकांना वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकी $10,000 दिले, तर माझ्या मते वर्षाच्या अखेरीस 80 जणांकडे काही शिल्लक नसेल. त्यातील अनेकांनी नवीन कार, रेफ्रिजरेटर, टीव्ही, VCR किंवा सहलीसाठी पैसे खर्च करून वर आणखी कर्जही करून ठेवलेलं असेल. 16 जणांनी त्या रकमेत 5 ते 10% वाढ केलेली असेल. 4 जणांनी ते पैसे दुपटीनं किंवा 10 लाखांपर्यंतही वाढवलेले असतील. आपण शाळेत जातो ते एखाद्या व्यवसायाचे शिक्षण घेण्यासाठी. त्यानंतर आपण पैशासाठी काम करू शकतो. माझ्या मते पैसे आपल्यासाठी कसे काम करतात हे शिकणंही महत्त्वाचं आहे. मलाही चैनीच्या गोष्टी आवडतात. फरक एवढाच आहे की काही जण या चैनीच्या वस्तू घेण्यासाठी कर्ज काढतात. मला जेव्हा पोर्शे घ्यायची होती तेव्हा हा कर्ज काढण्याचा मार्ग माझ्यासमोर होता. मी मात्र कर्जाच्या रकण्यात भर घालण्याऐवजी मालमत्तेच्या रकण्यावर लक्ष केंद्रित केलं. गुंतवणूक करण्यासाठी मी माझ्या तीव्र इच्छेचा संप्रेरक म्हणून उपयोग केला. आज आपण पैसे निर्माण करण्यावर लक्ष एकाग्र करण्याऐवजी कर्ज घेण्याकडे अधिक लक्ष देतो. ते अल्पकाळासाठी सोपं आणि उपयुक्त वाटलं तरी दीर्घकाळासाठी वाईट आहे. ही व्यक्तिशः आपल्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी खूप वाईट सवय आहे. सोपा मार्ग पुढे कठीण होतो आणि कठीण मार्ग पुढे सोपा होतो, हेही लक्षात ठेवा. तुमच्यापैकी ज्यांना पैशांचे स्वामी व्हायचं आहे त्यांनी स्वतःला लवकरात लवकर शिकवून तयार करणं केव्हाही चांगलं. पैसा ही बदल घडवून आणणारी अतिशय शक्तिशाली गोष्ट आहे. दुर्दैवानं माणसं पैशांच्या या सामर्थ्याचा वापर स्वतःच्याच विरुद्ध करतात. आर्थिक बुद्धिमत्ता कमी असेल तर पैसा तुम्हाला धक्का मारून खाली पाडेल आणि तुमच्या डोक्यावरून जाईल. तो तुमच्यापेक्षा हुशार ठरेल आणि तसं झालं की तुम्ही आयुष्यभर पैशांसाठीच काम करत राहाल. तुम्हाला पैशांचे स्वामी व्हायचं असेल तर तुम्ही त्यापेक्षा हुशार असायला हवं. पैशाला जे सांगितलं जातं तेच तो करतो. तो तुमची आज्ञा पाळेल. त्यामुळे त्याचे गुलाम होण्यापेक्षा स्वामी व्हा, हीच आर्थिक बुद्धिमत्ता आहे. आदर्शांची हिरोची गरज. हे आहे दंतकथांचं सामर्थ्य. लहान असताना मला बेसबॉलपटूचं कौतुक वाटायचं. ते माझे नायकही होते. त्यावेळी लिटिल लीगमध्ये त्यांच्यासारखंच खेळणं ही माझी महत्त्वाकांक्षा असायची. त्याविषयीची प्रत्येक गोष्ट मला जाणून घ्यायची होती. त्यांच्या खेळाविषयीची आकडेवारी, सरासरी त्यांना मिळणारे पैसे, त्यांचा उदय आणि वर येणाऱ्या साऱ्या गोष्टी मी माहिती करून घेत होतो. कारण मला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. त्यावेळी मी 9-10 वर्षांचा असेल. बॅटिंग करताना फर्स्ट बेसर किंवा कॅचर म्हणून खेळताना मी माझा राहायचो नाही. मी योगी किंवा हॅक असायचो. काहीतरी शिकण्याचा हा सर्वसामर्थ्यवान मार्ग असतो. प्रौढ झाल्यानंतर आपण तो गमावतो. आपण आपले नायक गमावतो. तो साधेपणा आणि निष्कटपणा गमावून बसतो. आज मी माझ्या घराजवळ बेसबॉल खेळणारे तरुण मुलं पाहतो. खेळताना ते लिटिल जॉनी राहिलेले नसतात. ते मायकल जॉर्डन, सर चार्ल्स किंवा क्लाइड असतात. नायकांसारखं वागण्याचा प्रयत्न करणं, त्यांची नक्कल करणं ही शिकण्याचीच एक पद्धत आहे. ती ताकद आहे. जेव्हा जे सिम्पसनसारखी व्यक्ती नजरेतून उतरते तेव्हा जाणवणारी वेदना खूप वेगळी आणि तीव्र असते. कोर्टात चालणाऱ्या नेहमीच्या खटल्यापेक्षा ते वेगळं असतं. ते आपल्या नायकाला गमावणंच असतं. हे कोणीतरी असतात. त्यांच्याबरोबर इतरही मोठे होत असतात. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करत असतात आणि अचानकच प्रतिमाभंजन होतं तेव्हा खूप त्रास होतो. मी मोठा झालो तसे माझे नायक बदलले. आता पीटर जेकबसन, फ्रेड कपल्स आणि टायगर वुड्स हे माझे नायक होते. कारण मी गोल्फ खेळत होतो. मी त्यांचा स्विंग आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचो. डोनाल्ड ट्रम्प, वॉरन बफे, पीटर लिंच, जॉर्ज सोरोस आणि जिम रॉजर्स हे देखील माझे नायक होते. माझ्या जुन्या काळातील बेसबॉलपटूंप्रमाणे यांची आकडेवारीही मला पाठ होती. वॉरन बफे कशात पैसे गुंतवतात हे शोधून मीही त्यातच पैसे गुंतवायचो. ते बाजारपेठेविषयी काय म्हणतात, त्यांचा दृष्टिकोन काय आहे हेही मी मिळून वाचायचो. पीटर लिंच हे शेअर्सची निवड कशी करतात ते जाणून घेण्यातही मला रस होता. त्यासाठी मी त्यांचे पुस्तक वाचायचो. डोनाल्ड ट्रम्प सौद्यांची बोलणी कशी करतात, सौद्यांची निवड कशी करतात हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याबद्दलही मिळेल ते वाचत असे. बेसबॉल खेळताना जसं मी नसायचो तसंच मी बाजारात किंवा सौद्याची बोलणी करताना ट्रम्प व्हायचो. बाजारातील एखाद्या बदलाचा अभ्यास करताना मी त्याकडे लिंच कोणत्या दृष्टीने पाहतील याचाही विचार करायचो. आपला नायक हा आपल्यातील बुद्धिमत्तेला वाढवत असतो, जागं करत असतो. हे नायक आपल्याला स्फूर्तीशिवाय आणखी काही गोष्ट देतात. ते गोष्टी सोप्या करून दाखवतात. सोपेपणा आला की आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची खात्रीच वाटायला लागते. ते जर करू शकतात तर मी देखील करू शकतो ही जिद्द निर्माण होते. जेव्हा आपण गुंतवणुकीविषयी बोलतो तेव्हा बहुसंख्यांना ते अवघड वाटायला लागतं. त्यामुळेच समजावून सांगण्याच्या फंदात पडण्याऐवजी सोपं करून दाखवणाऱ्याला नायकांचा शोध घ्यावा. शिकवा म्हणजे तुम्हाला मिळेल. हे आहे देण्यातून मिळणारं सामर्थ्य. माझे दोन्ही डॅड शिकत होते. श्रीमंत डॅडनं शिकवलेला धडा मी आजपर्यंत अनुसरत आलो आहे. तो आहे दानशूर असणं, देत राहणं.
माझ्या उच्च शिक्षित डॅडनं ज्ञान आणि वेळ या मार्गानं खूप काही दिलं. त्यांनी पैसे मात्र कधीच दिले नाहीत. माझ्याकडे जास्त पैसे आले की मी देईल असं ते नेहमी म्हणायचे आणि त्यांच्याकडे कधीच जास्तीचे पैसे फारच क्वचितच असायचे. माझ्या श्रीमंत डॅडनं पैसेही दिले आणि शिक्षणही दिलं. त्यांचा देण्यावर खूप विश्वास होता. तुम्हाला काही हवं असल्यास आधी तुम्ही दिलं पाहिजे असंही ते नेहमी सांगत. त्यामुळेच त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा कमी पैसे असायचे तेव्हा तेव्हा ते चर्च किंवा इतर कोणत्यातरी संस्थेला नक्कीच आर्थिक मदत करायचे. मी तुम्हाला हीच कल्पना देऊ करतो आहे. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर आधी तुम्ही ती द्या, मग ती तुमच्याकडे भरभरून येईल. ही गोष्ट पैसे, हास्य, प्रेम, मैत्री अशा साऱ्याच गोष्टींना लागू होते. एखाद्यासाठी ही कदाचित सर्वात कमी महत्त्व असलेली गोष्ट असेल. माझ्यासाठी मात्र ती नेहमीच वरच्या क्रमांकावर असते. देवाणघेवाणीचं हे तत्त्व खरंच आहे. यावर माझा अढळ विश्वास आहे. त्यामुळे मला जे हवं असतं ते मी नेहमी देत असतो. मला पैसे हवे असतील तर ते मी देतो आणि दिलेले कित्येक पटींनी माझ्याकडे ते परत येतात. मला एखादी गोष्ट विकायची असेल तर मी एखाद्याला विक्रीसाठी मदत करतो आणि माझी वस्तू ही चटकन व चांगल्या किमतीला विकली जाते. मला एखाद्याशी मैत्री करायची असेल तर मी कोणाला तरी मदत करतो आणि जादू झाल्याप्रमाणे मला हवी ती मैत्री होते. फार वर्षांपूर्वी मी एक प्रचार ऐकला होता. देवाला घेण्याची गरज नसते तर माणसाला देण्याची गरज असते. माझे श्रीमंत डॅड सांगत, गरीब लोक हे श्रीमंतांपेक्षा अधिक लोभी असतात. एखादी व्यक्ती श्रीमंत असेल तर ती व्यक्ती इतर गरिबांना जे त्यांना हवं असेल ते देते. माझ्या आयुष्यात इतक्या वर्षात कशाची गरज भासली किंवा पैसे कमी पडले तर मी मला काय हवं आहे याचा मनात खोलवर शोध घ्यायचो आणि तेच प्रथम द्यायचो. मी दिले की ते नेहमीच परत यायचं. मला एक गोष्ट आठवते. एकदा एक माणूस थंडीमध्ये कुडकुडत बसला होता. त्याच्या हातात लाकडं होती आणि तो शेगडीवर ओरडत होता, तू जर मला उष्णता दिलीस तरच मी तुला लाकडं देईल. पैसे, प्रेम, आनंद, विक्री आणि उत्तम नातेसंबंधांच्या बाबतीत प्रत्येकाने हे सूत्र लक्षात ठेवायला हवं. तुम्हाला जे हवं आहे ते आधी द्या. हा विचार औदार्य निर्माण करतो. आपल्याकडे पाहून लोक स्मित हास्य करत नाहीत असं मला वाटलं की मी त्यांच्याकडे पाहून असतो. मग जादू होते आणि अशी मंडळी माझ्या आजूबाजूला गोळा होतात. तुमचं जग हे तुमचंच आरशा असतं. म्हणूनच मी म्हणतो, शिकवा म्हणजे तुम्हीही शिकाल. ज्यांना शिकायचं आहे त्यांना प्रामाणिकपणे शिकवल्यानंतर आपल्यालाच खूप काही शिकायला मिळतं, असा माझा नेहमीचा अनुभव आहे. तुम्हाला पैशाविषयी काही शिकायचं असेल तर तुम्ही दुसऱ्याला तुमच्याकडे जे काही आहे ते शिकवा. तसं केलंत की तुम्हाला नव्या कल्पना सापडतील. काही वेळा असंही घडतं की आपण देतो आणि परत काहीच येत नाही किंवा परत येणारी गोष्ट आपल्याला नको असते. अशा वेळी आत्मपरीक्षण करावं. स्वतःचीच झाडाझडती घ्यावी. मग लक्षात येतं की त्यावेळी आपण स्वच्छ मनानं देण्याऐवजी काहीतरी हवं होतं म्हणून देत होतो. त्यामागे अभिलाषा होती. माझे डॅड शिक्षकांना शिकवायचे, त्यातून ते प्रावीण्य मिळवलेले शिक्षक झाले. माझे श्रीमंत डॅड त्यांची व्यवसाय करण्याची पद्धत आम्हाला शिकवायचे. त्यांच्या या ज्ञानदानामुळे ते अधिकच झळाळून उठले. या जगात आपल्यापेक्षा हुशार असलेल्यालाही काही शक्ती आहेत. तुम्ही तिथं स्वतः जाऊ शकता, पण त्यांच्या मदतीनं जाणं अधिक सोपं असतं. म्हणूनच जे तुमच्याकडे आहे त्याबाबत उदार राहा. या शक्तीही तुमच्याबाबत औदार्य दाखवतील.